नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:40 आणि आजची तारीख आहे 6/2/2026. ट्रिप 0 केलेली आहे आत्ताच. आणि CNG आहे तो 10% जास्त CNG आहेत, म्हणून मी CNG टाकणार नाही आहे, तर डायरेक्ट लॉग इन करणार आहेत. आणि हे बघा, हे आमच्या इथे असं रोडचं काम चालू आहे. आता ही गाडी मला बॅक साईडने टाकून बाहेर काढावी लागेल आणि त्यानंतर मग मी आपलं ॲप चालू करतो. दिवसाची पहिली ट्रिप झाली कंप्लीट. माझ्या एरियामधून पिकअप होतं आणि ड्रॉप होतं टाटा हॉस्पिटल. सो 9 किलोमीटरचे 180 रुपीज दिले. ॲक्च्युअलमध्ये कस्टमरकडनं बिल किती झालं माहिती आहे? 137चं बिल झालं. आणि मी बघतोय, मी 137चं बिल कसं काय झालं यांचं. आणि नंतर बघतोय तर हिस्ट्रीमध्ये तर असं दिसून आलं की म्हणजे 9 किलोमीटरचे 180 रुपीज दिलेत. डॉक्टर बाबासाहेब अरे कुठली ट्रिप होती काय समजतच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाली हिल्स, पटेल हिल्स काय होतं काय माहिती. रेडारवरती अजून पण आहे, गेली. जाऊ दे, चला आपण नेहा मॅमला पिकअप करायला जाऊ. हे काय होतं, काय ग्लिच होतं, काय होतं देवाला माहिती. आणि फायनली आपल्याला ट्रिप भेटली पेशन्सनी. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक्स इथून पिकअप आहे. हे बघा, पिकअप लोकेशनवरती एकदम एक्झॅक्ट आहे आपण, ॲक्युरेट. आणि तिने जर टाकलं ना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक स्टेट डिस्ट्रीब्युशन सेंटर, इथं पण तेच लोकेशन आहेत. पण आता ही कॉल उचलत नाही आहे. BKCची ट्रिप झाली कंप्लीट. फेअर थोडासा चांगलाच भेटला, पण आता BKC वरून इथून कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागत आहेत जेन्युनली आय डोंट नो. आणि या टायमिंगला तर बऱ्यापैकी ठीकठाक होतो, बट आज काय भाई खरं नाही. आज नेरूळच्या इथे आपला DY पाटील स्टेडियमच्या त्याच्या अलीकडचा एक ब्रिज आहे. माझ्या पाठीमागं टोयोटा ग्लॅन्झावाला होता व्हाईट कलरचा, त्याला पण घाई होती. आमच्या कस्टमरला पण घाई होती आणि त्याला पण घाई होती. आणि काय झालं की त्यांनी जोरात ब्रेक दाबला माझ्या पाठीमागच्यानी, आणि त्याच्या पाठीमागच्यानी ग्लॅन्झावाल्याच्या पाठीमागच्यानी काय केलं की ठोकला डायरेक्ट ढाप झालं. अरे मेट्रोपॉलिटन बिल्डिंग पाठीमागच आहे पिकअप लोकेशन. चला जातो पिकअप करायला. पवईची ट्रिप लागली. बिझनेस कम्फर्टची ट्रिप होती. पवईमध्ये ड्रॉप होतं. हे बघा, हिरणंदानीच्या इथे पायाला थोडंसं हे झालं, मुंग्या टाईप झालं. तर या पण कस्टमरचं असंच होतं की थोडा लवकर जायचं आहे, पळवू म्हणून. तर मी त्यांना काय बोललो नाही, आपल्याला माहिती आहे गाडी कशी पळवायची, कुठे पळवायची. तर मग झालं, सोडलं त्यांना. बोललेत की वेळेत पोचवल्याबद्दल धन्यवाद, बस आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर असतो. हे बाबा चला रे. तर यावाल्या ट्रिपचे पण हातावर बिझनेस कम्फर्ट होता कॅटेगरी. पहिली ट्रिप होती ती प्रीमियर कॅटेगरी होती आणि उबरमध्ये, आणि दुसरी कॅटेगरी होती ती बिझनेस कम्फर्ट होता. सो कसला कम्फर्टने कसला काय. स्पीड ब्रेकरवरती गाडी जेव्हा बंप व्हायची स्पीडवरती, तेव्हा वर खाली कस्टमर होतात ना, तर एक मला वेगळाच आनंद होतो की बाबा, आनंद म्हणजे थोडासा विचित्र पण वाटतो की अरे यार कम्फर्टच्या नावाखाली काय चालू आहे. पण आता काय करणार, त्यांना घाई आहे, आपण पण किती गोष्टी बघणार ना. ठीक आहे भावांनो, आता आपण आहे कामोठ्यामध्ये. पवईवरून कामोठ्याची ट्रिप आपल्याला भेटली गो सेडॅनमध्ये. एक 10 किलोमीटरच्या आसपास खूप चांगला रेट होता आणि तिथे सर्च पण चालू होतं. पण जशी मग लॉंग ट्रिप लागली तर तसं रेटनी वाट लावली. आता मी कॅल्क्युलेट तर नाही केलं आहे, पण अप्रॉक्सिमेटली 11.5-12 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे ही ट्रिप लागली आहे. तर मी कामोठची ट्रिप का घेतली याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असा की, कारण असं काय नव्हता. मी सायन, ठाणे आणि नवी मुंबई अशा 3 साईडच्या ट्रिप बघत होतो. तिथून ट्रिप लागत होत्या, पण काय झालं की एका कस्टमरनी कॅन्सल केली. ठाण्याची ट्रिप होती 11 वाजून 44 मिनिटांनी, तेव्हा ती ट्रिप कॅन्सल झाली. मग नंतर 11 वाजून 47 मिनिटांनी ही ट्रिप लागली आपल्याला कामोठ्याची, पवईवरून कामोठ्याची. आणि टाईम होतो 1 वाजून 18 मिनिटं आणि मला लागली भूक. घराजवळ आलं की काय ना काय होतोच मला, काय समजत नाही.
आता मी विचार करतोय की घरी जातो, घरी जाऊन यांना खाऊन पिऊन घेतो आणि मग लॉग इन करेल. न्यूज आली आहे की उद्या बंद असणार आहेत कॅब ड्रायव्हर आणि रिक्षावाल्यांचं, ते गिग वर्कर्सचं काहीतरी 1 दिवसाचा बंद ठेवणार आहेत असं काही चाललंय. जर बंद ठेवणार असतील तर आपण आपला सपोर्ट असणारच, भले आपली गाडीची EMI आले तोंडाजवळ किंवा काय प्रॉब्लेम असेल, पण तरी पण सपोर्ट करणं गरजेचं आहे. सपोर्ट करतील तरच काहीतरी पुढे जाऊन होईल, नाहीतर मग हे असंच आयुष्यभर म्हणजे लो रेटने काम करा असं मला सीन होईल. सपोर्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आता दोघा तिघांना मी फोन लावलेत, त्यांना पण काय माहिती नाही की उद्या नक्की बंद आहे का नाही आहे, पण न्यूजमध्ये दाखवत आहेत की हा बंद होणार आहे. ते पण माझे एका सबस्क्रायबर मित्राने मला पाठवलेत, तर त्यांचा मनापासून आभार. 3:30 वाजलेत आणि हे बघा इथं रस्त्याचं काम चालू आहे. गाडी अशीच लावली, बाजूला बिल्डिंग आहे. तर CNG भरून घेतो. माझा एक प्लॅन आहे, CNG भरून झाल्यानंतर आपण लॉग इन करू. कारण काय माहिती आहे, मी टाईमपास करत होतो. मला माहिती आहेत की आता ना घंटा काय ट्रिप लागणार नाही. आपण आपल्या एरियामध्ये माहिती आहेत ना की कशा कशा काय काय प्रकारचे ट्रिप्स लागतात. तर इथून चान्सेस आर व्हेरी लो, पण प्रयत्न करू आपण. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी गाडीमध्ये CNG होता. कल्याणची ट्रिप लागते, ते पण 4.5 किलोमीटरचं हे होतं, काय बोलतात त्याला, पिकअप. तळोजावरून पिकअप होतं. तळोजावरती कोण जाते पिकअप करायला. मनीषा नगरच्या 2दा ट्रिप लागल्या. आता मनीषा नगर नक्की काय, तिथे ठाणे बिणे काय लिहिलं नाही, फक्त मनीषा नगर लिहिलं आहे. आता मी सर्च केलं मॅपवरती, तर मनीषा नगर तर ठाणे साईडचे, तो कलवा आहे ना तिथे मनीषा नगर आहे. अरे बाबा ओला बाबा, प्लीज काहीतरी कर त्या मॅपला. काय ते कसं समजणार नक्की कुठली ट्रिप आहे, काय ट्रिप आहे, काय यार. शे वसई ईस्ट फाटा 62 किलोमीटर्स. खतरनाक. मी तर 800 रुपयामध्ये गेलेलो. 2.5 तास दाखवत होतं. हे बघा, प्रेस बाजार सिरू चौक. अरे भाई कुठला काय यार, प्रेस बाजार सिराई चौक. गाईज मिल्ली, एक ट्रिप मिल्ली म्हणजे भेटली. तुर्भेला जायचंय MIDC मध्ये. हरामखोर आहे रे उबर, त्याला माहिती आहे की याला ट्रिप जर नाही दिली. हे बघ मनीषा नगर, हे बघा हे अशी ट्रिप लागतात मनीषा नगरच्या. ना ठाणे ना काय काय नाही, फक्त मनीषा नगर कायच्या गावात. हा मी हे बोलत होतो की उबर खूप छान आहे, त्याला माहिती आहे ह्याला ट्रिप देऊया, 200 रुपये याच्याकडनं काढून घ्यायचे आपण, म्हणून त्यांनी ट्रिप दिली हरामखोरांनी. आता उद्या जर स्ट्राईक असली तर मग पण नाही, मी असं नियोजन करून चाललो की आज थोडासा खेचायचा आजच्या डेला. बघू खेचता येते का. तर माझा तो वाला टार्गेट अचीव झाला की तो वाला टार्गेट अचीव करायला भाई 5.5-6 तास लागतील. जर चांगल्या रेटने जर ट्रिप भेटल्या तर, पण भेटल्या तर मग तो वाला टार्गेट अचीव झाला तर मग मी कुठे पण असो MT यायला पण तयार आहे. भावानो उबरमध्ये राईड झाली कंप्लीट. ह्यांचं काय होतं की ना मॅगडीमध्ये थांबायचं होतं. मी बोललो ठीक आहे, आपल्या एरियामध्ये आपल्याला माहिती आहे मॅगडी कुठे आहे काय आहे. तर मग तो मॅगडीमध्ये ऑर्डर करेस पण थोडा लेट झाला. मी विचार केला जाऊ दे, काही इश्यू नाही आहे, आपल्याला माणुसकी मेंटेन करायचे. माझा एक्सेप्टन्स रेट बघा 13 झालेला आहे आणि कॅन्सलेशन रेट आहे तो 5 आहेत. मस्तपैकी ठाण्याची ट्रिप लागली होती. मी खूप जास्त खुश होतो. आईच्या गावात फक्त 500 मीटरच्या अंतरावरून कस्टमरनी केली कॅन्सल. मला अशा मोठ्या ट्रिप्स घ्यायला कधी कधी आवडतात, पण हा माझा डिसिजन कसा होईल मला जेन्युइनली आय डोंट नो. पण मी पॉझिटिव्ह वेनी चाललो आहेत की कांदिवलीवरून डायरेक्ट आपल्याला नवी मुंबईची ट्रिप लागेल. आता कस्टमर्स येतात ते 2 मिनटांमध्ये येत आहेत आणि आय गेस हे समोरचेच कस्टमर आहेत, मला नाही माहिती कुठले कस्टमर काय आहेत, पण ठीक आहे बघू टार्गेट कंप्लीट होतात का. मला पोचायला 8:30-9च्या आसपास वाजतील. जो टाइम दाखवला होता त्याच टायमामध्ये पोचवलं. 8:05 दाखवलं होतं, 8:06 झालेत. फक्त 1 मिनिटाचा डिफरन्स आहे.
आता मी आहे ठाणेमध्ये. ठाण्याच्या थोडंसं अलीकडे आहे ते. मी एरिया प्रिफरन्स टाकला आहे, हे बघा, हे 2. आता बघू, हे बघा, एरिया प्रिफरन्स रिमेनिंग 1 hour 59 minutes. आणि मी ठाणे बघा, ठाणे इथे आहे आणि मी इथे आहे. तर मला थोडंसं आतमध्ये जायला लागेल. आय एम शुअर की मला ट्रिप भेटतील. मी प्रयत्न केले होते की एमटी नाही जाणार. नशिबाने वाशीची ट्रिप लागली आणि कस्टमरला पिकअप करायला फक्त 7 मिनिटं दाखवत होतं. सॉरी, 700 मीटरवरती होती कस्टमरची लोकेशन. त्यांच्या बिल्डिंगची इथं आलो. ती बोललेत की अरे एंड मुमेंटला बोलते मला जिथे जायचं होतं ते कॅन्सल झालेत. मला बोलतात ना ठाणे, बोलते हिरानंदाला जायचं आहे. मी बोललो की मला ठाणे हिरानंदाला जायचंच नाही आहे, आपल्याला डायरेक्ट घरच्या साईडला जायचं आहे. तर मी आता ते विचार करतोय की गेल्या खड्ड्यात ट्रिप्स लागणं थोडंसं मुश्किल आहे, कारण अप्रॉक्सिमेटली 11:15 वाजलेत आणि धंदा तसा नाही झालाय जसं मी विचार केला होता. अजून याच्यामध्ये जवळपास गरज आहे, पण आता मी सॅटिस्फाईड आहे. जरी पण मी इथून एमटी जातोय तरी पण माझी गाडी ऑन अँड ॲव्हरेज 15 रुपये पर किलोमीटरच्या रेटने चालेल. तर मी तेच विचार करतो की सगळे डिव्हाइस जरा बंद करतो, डिस्ट्रॅक्शन वगैरे होणार मला माहिती आहे. तरी पण मी एक गोष्ट दोन गोष्टी विचार केल्या. तिथे डायरेक्ट एमटी जावं, नाहीतर डिव्हाइस चालू करून जाता जाता एखादी ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाहीतर नाही. आता नॉर्मली मी कधी पण स्वतःच मी माझा असा रूल बनवला आहे की 9च्या नंतर किंवा 10च्या नंतर कस्टमरला नाही गाडीमध्ये बसवायचं. कोण बेवडा असेल, कोण काय असेल, काय झालं, वैराची रात्र असते, तर त्याच्यामुळे मला थोडीशी भीती आहे या गोष्टीची. आता बघू. मस्त निघालो असतो यार, म्हणजे मी अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचणार होतो. म्हणजे हा जो ट्रॅफिकवाला एरिया आहे तो वाला क्रॉस करणार होतो आणि तेवढं तिची ट्रिप लागली. तर नशिबाच्या पुढे काय नाही. शेवटी माझ्या नशिबामध्ये इतके अर्निंग असेल तर इतकीच अर्निंग दिसेल. जर माझ्या नशिबामध्ये जर ट्रिप असेल तर मला डायरेक्ट आता पनवेलची ट्रिप लागेल. काही होऊ शकतं भाई, इट्स अनप्रिडिक्टेबल. पण मला थोडं वाईट वाटतं यार. 450 रुपयाची ट्रिप होती, कस्टमर पण व्यवस्थित होती, काय दारू बिरू काय नव्हतात, प्रॉपर बिझनेसमॅनवाली. काय बोलणार आता. आता जस्ट बिल्डिंग खाली आलो. टाइम बघा 12:52 झाली. 6 तारीख संपली, 7 तारीख लागली आणि या दिवशी स्ट्राईक आहे असं बोलतात. बघू आता उद्या कसं काय नियोजन येते. आणि गाडी चालली आहे, हे बघा, 235 किलोमीटर गाडी चालली आहे टोटल. आणि जवळपास 1100 रुपयाचा CNG गेलाय. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.